आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टी कुठं होतीस ग तू? किती शोधलंस तुला मी. तुला या आजोबाची आठवण पण नाही आली का? आठवण येत होती म्हणूनच तर मी आले भेटायला. आणि ती लवकरच आता आपल्याकडे कायमची राहायला येणार आहे. नंदाई आजी ही बिट्टू कशी ना नंदाई अगं सुखी व्हा. हे यार माझ्या कुठे पाहिलं का? शिका काहीतरी. गौरी चल आपण बोलून घेऊया सगळं, म्हणजे नंतर आपल्याला. नंदाई 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 हेड सर्वंट कोण आहे? मी आहे ना. मम्मी कामाचं बोलणार, तुम्ही काय ते पैशाचं बोलून घ्या. चंदूशेठ, कामाचं नाही लग्नाचं बोलायचं आहे. ते लग्न हो, गौरीजी लग्न करून या घरात येणार आहेत, या घरची सून म्हणून. सून? कोणाची सून? चंदू, अरे या घरची सून. या घरची सून? वा वा वा, चांगलंय की. पण मग मेडचं काय करायचं? कशाला हवीये मेड? आपण मिळून सगळी कामं करू. अगं गौरी, पण तू या. नंदाई, मी करेन. मला आवडतं आपल्या माणसांना खाऊ पिऊ घालायला. त्यात कसला आलाय कमीपणा? तुझ्या समोर कोण बोलणार? तुझ्या प्रेमानं तू बोलतीच बंद करून टाकतेस सगळ्यांची. चल आज चल. आई, मी आपलं जुनं घर पाहून येऊ? अगं पण काय, मी आहे ना. चंदू शेठ घेऊन जाईल तुला. चला बिट्टी. चल गौरी. आनंदाई, मी आले देवाला नमस्कार कर. बर तू चल, आपण बोलूया. हा या. काय शेवटी माझी विनंती नाकारून ह्या घरात आलीसच ना? मी सांगितलं होतं तुला रुद्रपासून लांब राहा म्हणून. तरी स्वतःच्या मनाला वाटेल ते केलं. माझं ऐकलं नाहीसच ना? हो, कारण आमचं प्रेम आहे एकमेकांवर. तुम्ही बघितलंत ना, मी इथे नव्हते तेव्हा रुद्रसरांची काय अवस्था झाली होती. मी त्यांना आणखी त्रास झालेला नाही बघू शकत आणि त्यांची साथही नाही सोडू शकत. थँक्यू गौरी. मला हेच अपेक्षित होतं. अगो रेवती आई, माझ्या मुलाच्या वाट्याला आजवर दुःख झालंय. पुन्हा त्याचं मन मोडलं असतं तर तो कोलमडला असता. गौरी, तू फक्त आणि फक्त त्याच्या मनाचा विचार केलास. एका आईला दुसरं काय हवं असतं तो? आईच्या डोळ्यात मुलांबद्दल खूप स्वप्न असतात. तसं माझंही होतं. आमच्या घराला शोभेल अशी तोला मुलाची सून यावी असं मलाही वाटत होतं. पण काय,
मुलाच्या इच्छेपुढे नमतं घ्यावंच लागतं. त्याचं सुख कशात आहे हे महत्वाचं, आणि तेच करावं. गौरी, माझ्या रुद्रचं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे, म्हणून काळजी वाटत होती त्याची. गौरी, मला एक वचन देशील? कसलं वचन? हेच की तू रुद्रला दुखावणार नाहीस, त्याची साथ कधीही सोडणार नाहीस. वचन दे, तू त्याच्या आयुष्यातून, त्याच्या विश्वातून त्याला सोडून दूर निघून जाणार नाहीस. गौरी, माझ्या रुद्रच्या आयुष्यात एवढ्या मोठ्या काळानंतर हा सुखाचा क्षण आलाय. तू हा निसटून जाऊ देणार नाहीस. मला वचन दे. रेवती मॅडम, मी तुम्हाला वचन देते, मी रुद्र सरांची साथ कधीच सोडणार नाही. थँक्यू. येते. तू लाख म्हणशील ग आयुष्यातून दूर होणार नाहीस, पण मी आहे ना, मुळात दूर व्हायला मी तुला रुद्रच्या जवळच येऊ देणार नाही. हे वचन जड जाणार आहे तुला. रेवती, 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 आ कर. काय तुझे बोलतेस ना ते तुझ्या मेंदूला कळतं की नाही हे बघायचंय मला. म्हटलं इथे जिभेचं आणि मेंदूचं कनेक्शन तर नाही तुटलं, पण म्हटलं बघू. काय बोलतेस? नाहीतर काय. अगं गौरीकडून तू काय वचन घेत होतीस? रुद्रला सोडून जाणार नाही म्हणून. अगं काय वेळ लागलं की काय तुला? अगं कालपर्यंत तुला लग्न नको होतं आणि आज वचन. वेळ लागलं की काय तुला? नाही म्हणजे माझी काही हरकत नाहीये, लग्न नको, पण ती जर या घरात आली तर मला चांगलंच मुलं खायला मिळेल ना. पण तुला चालणार आहे का? तू कशी काय लग्नाला तयार झालीस? आई, तुझ्या जिभेला आणि न चालणाऱ्या डोक्याला जरा विश्रांती दे. अगं पण आई, तुला गनिमी कावा माहितीये का? मी जे दाखवेन ते करेलच असं नाहीये. कधी कधी आहे ना, मला असं वाटतं की लहानपणी माझ्याकडून तू बदलली गेली आहेस हॉस्पिटलमध्ये. माझी मुलगी वाटतच नाही. काय बोलतेस काही कळत नाही. जरा डोकं चालवलंस ना तर तुला कळेल सगळं. कसं आहे, लोक गुलाबाचं फुल बघून फुल तोडायला जातात आणि हाताला टोचतात काटे, कारण त्यांना फक्त गुलाबाचं फुल दिसतं, काटे दिसतच नाही. अगदी तसंच गौरीला दाखवायची गुलाबाची फुलं आणि हातात द्यायचे काटे. कळलं का? आता नवरा की आश्रमातली मुलं यात बिचारा गौरीचं सँडविच होणार. मग हातातून काहीतरी निसटून जाणार. आई मुलांपासून लांब तर नाही ना राहू शकत.
मग बिचाऱ्या गौरीला रुद्रचं मन मोडावं लागणार. म्हणजे ती इथे येणार नाही एवढंच ना. अगं पण हा जाईल ना तिथे, सारखा तर तिचा पदर धरून मागे मागे फिरत असतो. मग चांगलंच आहे की. तो घरापासून बिझनेस पासून जितका दूर होईल तितका माझा मार्ग सोपा होईल. हे म्हणजे एकाच ताटात दोन्ही वेळेची भूक भागवल्यासारखं आहे. आई, माझ्या जर हे सगळं ताब्यात येणार असेल ना तर 2 वेळचं काय, माझी कायमची भूक भागेल. आणि माझ्या प्लॅन प्रमाणे जर सगळं झालं तर ज्या आश्रमावर गौरी आणि रुद्रचं प्रेम फुललं तो आश्रमच त्यांच्या प्रेमाची माती करतोय की नाही बघच. मला सांगा मुलांनो, कोणतं गाणं फायनल करायचं? गोविंद आला रे. अरे ही काय दही हंडी का? ए सामे बासुरी. ए काही पण काय बोलताय रे? अरे ही गाणी झाली का माणसांची नावं झालीत? दादू तुम्हाला काहीच कसं माहित नाही हो. हो का? ए आणि हसायला काय झालं रे? रे साधी एक कविता पाठ होत नाही तुम्हाला आणि गाणी बरी पाठ होतात. गौरी आईला नाव सांगू का? ओ मला पैसे द्या ना. पैसे कशासाठी? मजा मारायला नाही मागत आहे. दूध संपलं, राशन संपलं, सगळा भाजीपाला संपला. संपलं? अरे कसं काय संपलं? आत्ताच तर आणलं होतं. पैसे आलेत पाहून काहीतरी घोळ करायची. एक काम कर, ती यादी आणि ती पिशवी दे मला. मी बाहेर जातोय, मीच घेऊन येतो सगळं. बरं बरं घ्या. ए मुलांनो, मी जाऊन येतो. हा, आपण नंतर ठरवूया. हा, कसे आहेत सगळे? हे घे चॉकलेट. हे तू पण घे. हे घे रे. अरे घे घे. थँक्यू. तुम्ही सगळे नाचणार आहात का? मला पण घ्या ना तुमच्या सोबत. मी पण छान नाचते. ए काय झालं रे? आईला घेणार नाही का तुम्ही? ही आणि आई. हा मग मीच असणार आहे तुमची नवीन आई. गौरी गेल्यावर मीच असणार आहे ना. तुम्ही सवय करून घ्या रे पोरांनो. आता मला पप्पी द्यायला या या. नाही, तू गौरी आई सारखी नाहीस. गौरी आई रागवत नाही, समजून सांगते. गौरी आम्हाला गोष्टी सांगते आणि माझ्या आवडीचे पदार्थ पण बनवते. आणि गौरी आई माझे केस विंचरून वेण्या पण घालते. तू तर यातलं काहीच करत नाही, मग तू कशी आई? तुला आई कसं म्हणणार? तू फक्त ओरडतेस आमच्यावर. कसली आगाऊ पोरं आहे ती. आता काय करायचं रे पोरांनो? तुमची काळजी वाटायला लागली रे मला. तुम्हाला मी नकोय, पण गौरी आई नसणार आहे ना इथे. ती कायमची निघून जाणार. मग काय कराल पोरांनो? तुमचं आता काही खरं नाही. गौरी आई नसणार म्हणजे? अगं ती लग्न करून जाणार आहे ना. म्हणजे गौरी आई कायमची तिकडे राहणार. चार तारखा काढून दिल्यात गुरुजींनी. सगळे चांगले मुहूर्त आहेत. आता तुम्ही सगळ्यांनी सांगा कुठली तारीख ठरवायची ते. आई, तू जर रुद्रला विचारशील ना तर तो म्हणेल की सगळ्यात पहिली तारीख डन करा. काय रुद्र?
नाही असं काही नाहीये, म्हणजे पुढची तारीख चालेल. 1-2 महिन्यानंतरची. का गौरी, काय झालं? नाही म्हणजे लग्नाची जरा जास्तच घाई झालेली दिसते तुला. लग्नाची घाई झाली गौरीला, लग्नाची घाई झाली. झळू तिला. नाही तसं नाही. मग कसं गौरी? नाही, तुम्हाला जे योग्य वाटतंय तसं. नाही लवकर करा आई आणि पार्टनरचं लग्न. मला पार्टनरच्या घरी लवकर यायचंय. अगं मग तू जाऊच नकोस ना इथून, इथेच राहा. हो ना, मग आईला पण यावंच लागेल. काय झाली की नाही तयारी अजून? अहो तयारी कशी होईल एवढ्यात? बाकीची तयारी काय गो होत राहील, पण केटरिंगचं तेवढं आधी बघा हं, आणि केटरर चांगला ठेवा. आणि काय काय ठेवायचं ना जेवणात ते मी सांगते. गेल्या वेळी तो साखरपुडा मोडला तेव्हा पण काय काय बेत आखले होते मी, सगळं राहून गेलं. आता नको तसं व्हायला. आणि ह्यावेळी पण साखरपुडा मोडला तर तुम्ही नका काळजी करू, यावेळी तसं काही होणार नाही. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. हो ना, मग ह्यावेळी मला सगळं खायला मिळेल. बाबा, रुद्र जरा गौरीपासून जास्तच लांब बसले असं नाही वाटत? नाही रे रोहित, मला नाही तसं वाटत. रुद्र एकदम परफेक्ट अँगल घेऊन बसलाय. म्हणजे कुठूनही बघा गौरीजी त्याला अगदी व्यवस्थित दिसते. तू जरा जास्तच फुललायस नाही का? हो, खुलणारच ना, माझ्या भावाचं लग्न आहे. रुद्र, इमॅजिन कर, तू सकाळी उशिरापर्यंत झोपलाय आणि गौरी कटकट करत तुला उठवायला आली. नंतर तुमच्यात भांडणं झाली. किती मजा आली यार. रोहित रे, काय बोलतोयस? काय करणार आई, माझा संसार पण तसाच चालू आहे ना. पण गौरी तू टेन्शन घेऊ नको, तू ना याला कम्प्लिटली मुठीत ठेव. म्हणजे मी तुला याच्या सगळ्या सवयी सांगतो. तो कधी झोपतो, कधी उठतो, किती लोळतो, किती घोरतो, नाहीतर तुला हे सगळं सहन करावं लागेल ना. बरं, तो चिडतो पण. हा बाबा, हा आत्ताच चिडतोय. तो बघ. चिडले तरी प्रेमही करतात. नजर देणार नाहीत, पण लक्ष असतं त्यांचं. सगळं बोलणार नाहीत, पण डोळ्यात दिसतं त्यांच्या. रोहित सर, प्रेमाने सगळ्या सवयी आपल्याशी होतात. म्हणजे आईला सगळं मान्य आहे. वा, चला मग आता पेढे खा. आधी रुद्र भाऊजी आणि गौरीला द्या. नाही नाही का रे? आता लग्न होणार ना, मग असा कसा पेढा खाता येईल? म्हणजे नाव घ्यायला नको. बरोबर आहे चंदू शेठ, नाव हे घेतलंच पाहिजे. चांदीच्या ताटात बेलवाते वाकून मेथी. मी का घेतो नाव? तुम्हा दोघांना नावं घ्यायची आहेत. नावं घेतल्यानंतर एकमेकांना पेढे भरवायचे. कमॉन रुद्र. नाही, गौरीजींना घेऊ दे.
लेडीज फर्स्ट. आई पटकन नाव घे 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 आई. पण असं कसं पटकन नाव घेणार? हे बघ गौरी, जेवढा नाव घ्यायला उशीर लावशील ना तेवढा मग लग्नाला उशीर होला. ठीक आहे, घेते. नव्या आयुष्याची नवी सुरुवात, नव्या आयुष्याची नवी सुरुवात. हातात असेल यांचा कायम हात. सून होणार पैठणकरांची. रुद्र सरांचं नाव घेते. सावली होईन त्यांच्या सुखाची. चला पेढे घ्या, पेढे. पेढे घ्या नाही, पेढे भरवा. हे घ्या, भरवा भरवा. चला उठा, चला. ओन रुद्र, भरवायचा आहे, भरवायचा. अरे भरव. अरे वा वा वा, क्या बात है, वाह. अरे वा. चला आता सगळ्यांनी घ्या. बिट्टी ये, बस बस. हे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या. इथे घ्या, तुम्ही घ्या. रेशमी